तर भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी केलेल्या वक्तव्याचा किरीट सोमय्या यांनी समाचार घेतलाय। मुंबईचा महापौर खान आणि पठाण होणार नाही तर हिंदूच होणार असं सोमय्या यांनी ठणकावून सांगितलं। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। बघूया। आपल्या सोबत बोलण्यासाठी माजी खासदार भाजप नेते किरीट सोमय्या जे आहेत। एनडीटीव्ही मध्ये स्वागत। निवडणुका आलेल्या आहेत, मराठी अमराठी वाद पुन्हा सुरू झालेला आहे। एक सांगा, कृपाशंकर सिंह आहेत, त्यांनी वक्तव्य केलंय की मीरा भाईंदरचा महापौर हा अमराठी होईल, उत्तर भारतीय होईल। कसं पाहता या वक्तव्याकडे, कारण की विरोधकांनी मोठा आक्षेप घेतलाय। हे वास्तविकरित्या उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पराभवाचा स्वीकार केला आहे। बाळासाहेब ठाकरेंची हिंदू शिवसेना आता का घाबरतायत? ठाकरे, राज ठाकरे, उद्धव हिंदू बोलायला का घाबरतात? मराठी मुंबई, मादी मुंबई, मुस्लिम मुंबई झाली आहे। 25% मुस्लिम, काही वर्षात 40% मुस्लिम होणार। हाय हिंमत उद्धव ठाकरेची बोलायची। तिथे तो वोट जिहाद करतात, अर्धी गोल टोपी घालतात, हिरवी शाल, आणि जाऊन काय भाषण करतात? वोट जिहाद, हम मस्जिद के फैसला 4 कर देंगे। अरे संजय राऊत हिम्मत असेल बोला हिंदुत्वावर। राज ठाकरे गप्प बसले, मस्जिदीचे भोंगे आम्ही बंद केले, पण यांचं हिंदुत्व का बंद झालं? म्हणून नौटंकी करतात। मराठी हिंदू, तमिळ हिंदू, बंगाली हिंदू, पंजाबी हिंदू, हिंदू हिंदू आहे। मुंबईचा महापौर मुस्लिम पण होणार नाही, खान पण होणार नाही, पठाण पण होणार नाही। आणि त्याचसोबत आम्ही सांगतोय, मुंबईचा महापौर महायुतीचा हिंदू महापौर असेल। उद्धव ठाकरेंना मुस्लिम मुंबई हवी आहे, आम्हाला मादी मुंबई हवी आहे। संजय राऊत म्हणताय की ते चाचपून बघताय का त्यांना अमराठी हिंदू महापौर करायचं, उत्तर भारतीय करायचं। योगी आदित्यनाथ येतील, मैथिली ठाकूर येईल प्रचाराला। हे जर एवढा मोठा पक्ष, यांना हे का प्रचाराला लागतात? संजय राऊत मध्ये हिंमत असेल तर बोला, हिंदू का घाबरतायत? कारण की मुस्लिम मत पडून जाणार म्हणून। हिरवी चादर कोणी घातली? मस्जिदी 4 करायची कोणी बात केली? वोट जिहाद कोणी सांगितलं? अरे हिंदुत्व सोडून देणारे आता मराठी अमराठी हिंदुत्व वाद यासाठी करतायत की मुंबई महापालिकाचा माफिया ठेका गेला तर त्यांना भीक मागावी लागणार। आज मतांसाठी भीक मागणारे कुठे गेले होते हो तुम्ही? विधानसभा लोकसभा निवडणुकीत काय करत होता? वोट जिहाद, वोट जिहाद। म्हणून ते संजय राऊत, राज ठाकरे, उद्धव ठाकरे हिम्मत असेल तर बोला, हिम्मत असेल तर बाळासाहेब ठाकरेंची भाषा बोला। आता मुस्लिम मतांसाठी भीक मागणं बंद करा। तुम्ही म्हणताय महायुतीचा आणि हिंदू महापौर होईल, मात्र दुसरीकडे 2 ठाकरे बंधू एकत्र आलेत। त्यात दोघे एकत्र येताना राज ठाकरे असेच म्हणालेत की आमचाच महापौर होईल आणि तो मराठी होईल। हो, ते महापौरसाठी लढतायत, कारण की मुंबई महापालिका माफिया कॉन्ट्रॅक्टर यांनी माफियागिरीतून कोट्यावधी रुपये जमवले। मुंबई महापालिकाची माफियागिरी बंद होणार म्हणून त्यांना महापौराची काळजी आहे। आम्हाला मुस्लिम मुंबई होऊ द्यायची नाही, आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे। लोकांसाठी महापौर पद महत्त्वाचं नाही आहे, लोकांसाठी ही मुस्लिम मुंबई होऊ नये, मुंबईचा विकास व्हावा। आपण बघतोय की अनेक महानगरपालिकांमध्ये भाजपने मुस्लिम बहुल भागामध्ये उमेदवार दिलेले नाहीये। भायखळ्याचं उदाहरण आहे, मालेगाव भागात असेल, बुलढाण्यामध्ये असेल। मुद्दा असा आहे की हा देश हा रामाचा देश आहे, रामराज्यवाला देश आहे। हा देश आमची संस्कृती हिंदू संस्कृती, हिंदू धर्म आहे। त्यात इतर धर्माचे लोक असणं याचा आम्ही कधीच विरोध करत नाही, परंतु राम भगवान श्रीराम, अरे हे कुठे गेले? रामाचं मंदिर बघायला गेले आणि आता ते काँग्रेसवाले सांगतात आमच्यासाठी राहुल गांधी राम आहे। आता त्यांचं राम बोलो भाई, राम बोल, लोक जवळ आला आहेत। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत होते किरीट सोमय्या आणि त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे की मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल आणि तो हिंदूच होईल। कॅमेरा पर्सन प्रतीक जाधवसह ऋतिक गणकवार, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।